तर गाईज ही गावाकडची गावरानी उडदाची डाळची रेसिपी मी तुम्हाला दाखवते. एंडपर्यंत व्हिडिओवर लक्ष द्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल माझा तर एक लाईक नक्कीच करा. तर चला मी तुम्हाला दाखवते की ही रेसिपी आपण कशी केलेली. तर मित्रांनो, आज आपण करणार आहे गावरान पद्धतीची केवटी डाळ. जी गावामध्ये बनते तशी डाळ आपण ही साध्या पद्धतीने घरी करणार. त्याच्यासाठी मी इथं केवटी डाळ घेऊन घेतलेली आहे. दुसऱ्या साईडला मी चण्याची डाळ पण घेऊन घेतलेली आहे. आता ही डाळ आपल्याला शिजवायला टाकायची मीठ टाकून. चला गाईस, आता आपल्याला ही डाळ शिजवायला टाकायची. पाणी मी इथं 5 ग्लास घेऊन घेतलेलं होतं आधीच. डाळ आपण बाहेरून छान धुवून आणलेली आहे. तर आपण हिला टाकून देऊ शिजवायला. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला याच्यावर 1 चम्मच मीठ. आपण साहित्य डाळचं कापून घेतलेलं आहे. इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आपण 3 ते 4 टमाटर कापून घेतलेले लांब लांब. 2 लसणाचे कांदे इथं आपण लसूण कापून घेतलेले आणि कोथिंबीर पण आपण काटून घेतलेली. मी तुम्हाला दाखवते. आपली डाळ शिजून गेलेली आहे. आता आपल्याला बघारायची डाळ, तर त्याचे साहित्य पण आहे ते तुम्हाला दाखवते. गाईस, आपलं तेल झालेलं आहे गरम. आपल्याला बघारायची डाळ आपण जिरं त्याच्यात टाकून दिला तर जिरं थोडं काढून घेऊ आपण. बघा जिरं झालेलं आहे. असं जास्त नाही होऊ द्यायचं नाही, तो काळा होऊन जाणार. आणि आता टाकायचं आपल्याला हिरव्या मिरच्या जे आपण कापून घेतलेले होते. आपलं मिरची आणि हिरवी मिरची. आता आपण याला टमाटर टाकून करून घ्यायचं. झालेले आपले टमाटर. आता आपल्याला याच्यामध्ये धने पावडर, मीठ आणि हळद टाकायची. आधी मी टाकून दिलेलं त्याच्यात धना पावडर. आणि इथं आपण 1 चम्मच मीठ घेतलं, कारण आपण शिजवायच्या वेळेस मीठ घेतलं तर लक्ष द्यायचं खारं नाही व्हायला पाहिजे. थोडीशी आपण हळद घेतलेली. आपण कोरडे मसाले आपले टाकून दिले. आता आपण याला हलवून घेऊ. त्याच्यानंतर टाकू आपण थोडंसं पाणी. तर आपण थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये उकळ आलेला आहे. आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये गरम मसाला. तुम्ही सुद्धा बघितलं नसेल, कारण मी गरम मसाला टाकूनच डाळ करते. त्याने छान टेस्ट येतो डाळला. 5 मिनिटं याला होऊ द्या. तुम्ही बघू शकता आपला मसाला शिजून गेलेला आहे. आता आपल्याला टाकायची डाळ जी आपण आधी शिजवून घेतलेली होती. बघा आपली डाळ शिजून गेलेली आहे. आपण डाळ टाकून दिली त्याच्यात. आता याला पण आपण थोडंसं गदक येऊ देऊ. बघू शकता आपली ही गावरानी गावकडची केवटी डाळ बनवून तयार झालेली. तुम्हाला जर हिची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्यासाठी एक लाईक करा. चला तर मित्रांनो, झालेली आपली उडदाची डाळ, गावाकडची गावरानी उडदाची डाळ. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक कमेंट करून नक्कीच सांगा. बाय.